यानंतर बातमी पुण्यातून आहे। फरार निलेश घायवळ टोळीच्या मुख्य आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मुख्य आरोपी प्रशांत धुमाळ याला कोथरूड पोलिसांनी मुंबईतून ताब्यात घेतलेला आहे। निलेश घायवळ विरोधात तक्रार दिल्याच्या रागातून मोबाईल शॉप चालकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता। कर्वे रोडवरच्या कोकण एक्सप्रेस हॉटेलसमोर अमित शिंदे यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले। डोक्यावर आणि हातावर गंभीर वार झाले आणि यामध्ये जखमी अमित शिंदे यांच्यावर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान या प्रकरणी मुख्य आरोपी प्रशांत धुमाळ आता पोलिसांच्या ताब्यात आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, काय अधिक अपडेट्स? दीपाली, मंगळवारी अमित शिंदे नावाच्या एका व्यक्तीवर 8 ते 10 जणांनी कोयत्याने वार केले होते। खरं तर भर दिवसा हे वार झाले होते आणि त्यानंतर हे सगळे वार करणारे फरारी झाले होते। त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की हा जो प्रशांत धुमाळ आहे हा निलेश घायवळ गँग मधला आरोपी आहे। हा निलेश घायवळचा नंबरकारी आहे आणि ज्याच्यावर वार झालेले आहेत त्याने यापूर्वीच निलेश घायवळच्या विरोधात पोलीस स्थानकात तक्रार दिली होती आणि या तक्रारीच्या रागातूनच हा हल्ला झालाय का या अनुषंगाने देखील पोलिसांनी तपास केला तर घरगुती वाद देखील समोर आले आणि निलेश घायवळचा देखील अँगल समोर आला। त्यानंतर पुणे पोलिसांची गुन्हे शाखेची आणि स्थानिक पोलिसांची पथकं या सगळ्यांचा शोध घेत होती आणि रात्री प्रशांत धुमाळ हा जो आरोपी आहे, जो निलेश घायवळचा नंबरकारी आहे, याला मुंबईमधून ताब्यात घेतलेला आहे आणि आता पुढची चौकशी जी आहे ती पोलिसांकडून सुरू असल्याचं सांगितलं जातंय आणि निलेश घायवळचा देखील पुणे पोलीस शोध घेत आहेत। निलेश घायवळचा हा नंबरकारी आहे, त्यामुळे निलेश घायवळच्या संदर्भात काही माहिती याच्याकडून भेटते का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दीपाली, निश्चितच अजिंक्य, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।